देशात सध्या सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम पाहायला मिळत आहे। दिवाळी सणाच्या मुहूर्तावरती नागरिकांकडून जे ते सोने चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे। मात्र मागील अनेक दिवसापासून सोने चांदीच्या दागिन्यांच्या किमती वाढलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर इंडियन बुलियन्स असोसिएशन संघटनेचे जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल? सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत, चांदीच्या किमती वाढत आहेत, बाजारामध्ये नेमकी स्थिती कशी आहे, काय सांगाल? नाही, चांगला आहे। धनतेरसच्या दिवशी एक दिवस अगोदर टोटल 125 टनचा सोना विकलात आणि 96,000 करोड रुपयाचा सोना, चांदी आणि सोना विकलात। तेवढा घरात सकाळ 9 वाजतापासून चालू होते, संध्याकाळी 5 वाजता आम्ही जेवायला गेलो। एवढा आमच्याकडे एवढा काम होता आणि 3 कस्टमर आलेले आहे। जे मिलेनियम कस्टमर आहे, यंग उमरचे मुलगे आहे, जे लोक टीव्ही आणि मोबाईल घेतात ते लोक या टाइम आले होते। त्यांनी सांगितलं, का तुम्ही टीव्ही नाही मोबाईल नाही घेतला? तरी नाही, आम्हाला काहीच नको, आम्हाला गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायचं। दुसरं लग्नाचे लोक आले होते आणि तिसरा जे पर्व आहे त्याचे पर्वचे लोक आले होते। असं 3 वर्गांची शॉपिंग झाली। एवढी जायंट शॉपिंग होती। तसं आज भाव बी कमी झाले, अजून बी वाढणार। असं सोनं सांगायला येतं की 2-2 लाख परत जाणार, पण लोक त्यासाठी खास आले की या कमीत भावात घेऊ। किमती संदर्भात वेगवेगळे अंदाज बांधले जातात। कधी बोलले सोनं 2 लाखाच्या पुढे जाईल, काही लोक बोलतात 77,000पर्यंत पुन्हा। नेमकं काय अंदाज राहील असं ना? असा एवढा प्रॉब्लेम आहे बघ, ट्रेड वॉर आहे अमेरिकाचा, रशियन आणि युक्रेनचा युद्ध आहे, सेंट्रल बँकची मोठी बाईंग आहे। हे सगळे कारण दर्शव आपण बघितलं तरी सोनं कमी नाही होणार, सोनं वाढत राहणार। या ठिकाणी काही महिला देखील दागिने खरेदी करण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। ताई, काय सांगाल? दागिने खरेदी करण्यासाठी आपण आलेला आहात, नेमकं सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत, मात्र अशाही परिस्थितीत आपण दागिने खरेदी करतात। आम्ही इकडे लहानपणापासून येते, माझ्या आई बाबा बरोबर मी इकडे लहानपणापासून येते। माझी लग्नाची खरेदी पण मी इकडूनच केली, उमेद तिलोकचंदजी मध्ये, युटी ज्वेलर्स। आणि लहानपणापासून आता सुद्धा इकडेच येते। मला इकडे भाव पर्यंत बराबर वाटते, सोना प्युअर मिळते, सगळं काही पण असे प्रॉब्लेम नाही की मला इकडे घेतले आणि प्रॉब्लेम आले, असे काही कधी। मी एकटी पण येते, घेऊन जाते, तर काही प्रॉब्लेम नाही, गोल्ड मध्ये काही प्रॉब्लेम नाही मला। नक्की सोन्याची शुद्धता आणि सर्व या ठिकाणी विश्वासाने लोक खरेदी। अजूनही काही नागरिक आहेत। दादा, काय सांगाल? आपण देखील सोने खरेदी करण्यासाठी आलेला आहात, किमती वाढत आहेत, आपण आज देखील सोने खरेदी करता अशा परिस्थितीत? नमस्कार। माझं असं सांगणं आहे की आता सोना जसं 1,30,000च्या आजूबाजूला आहे, मग 10 वर्षापूर्वी आमच्याकडे जेव्हा पैसे येत होते तेव्हा कधी मी FD करत होता, कधी इन्शुरन्स मध्ये टाकत होता, कधी इकडे तिकडे आम्ही इकडनं तिकडने काही दुसरी तरी खरेदी केली। तेव्हा 5 वर्षानंतर जेव्हा कॅल्क्युलेशन मध्ये गेले तेव्हा आम्हाला असं माहीत पडलं की प्रत्येक 5 वर्षात सोना तुम्हाला दुसऱ्या बिझनेस, इन्व्हेस्टमेंट अथवा काहीतरी तुम्ही केला तिच्यापेक्षा जास्त रिटर्न देतात। माझा असा सांगणं आहे की गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकदम वाईज इन्व्हेस्टमेंट आहे। त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा, तुम्हाला कधी धोका होणार नाही। इमर्जन्सी म्हणजे तुम्हाला आधी रात्र कधी पैशाची गरज वाटली, तुम्हाला असं कधी वाटलं की नाही आम्हाला पैशाची गरज आहे, मग तुम्हाला कुठे तिच्यासाठी गरज करावी लागेल नाही। आपल्याकडे सोनं आहे, सकाळी 11 वाजता 10 वाजता बाजार उघडतात, तुम्ही विका, तुमचे पैसे एकदम सेफ आहे। सोना कुठल्याही भावात महाग पडणार नाही। आता आपल्यासाठी नाही, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी जर इन्व्हेस्टमेंटची चांगली कुठलीही वस्तू पाहिजे म्हणजे गोल्ड। 51 नंबर हे कुमारबाई आहे, एकदम हे 51 नंबर म्हणजे पेढी नाही, एक विश्वस्त आहे। त्यांच्याकडनं सोनं घेतलं तरी तुम्हाला कुठेही बिल पाहिजे नाही, कुठेही गेला तरी ते ब्रँड बघणार 51 नंबर, मग तुम्हाला सोने 916चे पुरे पैसे भेटणार, कुठेही तुम्हाला बिलची जरूर, कोणाची गरज करायची जरूर नाही। माझ्या अखेरमध्ये असंच सांगणं आहे की तुम्ही कुठले महिन्यामध्ये 1 ग्राम सोना प्रत्येकीने जरूर खरेदी करायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच या ठिकाणी सोनं खरेदी करण्याचा सल्ला दिला जातोय, मात्र या ठिकाणी काही तरुण मुली देखील आलेल्या आहेत। ताई, काय सांगशील सोनं खरेदी करण्यासाठी नेमकं काय? मैं एक्चुअली हमारे हिंदू धर्म के हिसाब से आज नया साल है, हमारा प्लान था ही कि कुछ खरीदना है सोना, कब से प्लान था ही, तो इन्होंने बोला क्यों ना आज के दिन ही खरीदे, तो मेरे को मंगलसूत्र दिलवाने आए। एकीकडे मोबाईल किंवा दुसऱ्या काहीतरी वस्तू घेण्याची प्रथा असते तरुणांकडून, मात्र आपण मोबाईल खरेदी करणार,
मोबाईल ऐवजी आता सोनं खरेदी करत आहात. फोन बेचने जाएंगे तो कुछ नहीं आएगा, गोल्ड बेचने जाएंगे तो आज जो समझो कुछ भाव में ले, आगे जाके ज्यादा पैसा ही मिलने वाला है गोल्ड में. या ठिकाणी अजूनही काही कस्टमर आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. सर, काय सांगाल, आपण सोने खरेदी करण्यासाठी आलेला आहेत, काय सोन्याच्या किमती? चालेल, काय हरकत. सोने खरेदी किमती वाढलेल्या आहेत, मात्र आज खरेदी करत आहात. आपका बात सही है कि सोने का भाव बहुत बड़ा है, खरीदी करना थोड़ा मुश्किल हो रहा है. तो जैसा हम शादी के लिए लेना चाह रहे हैं अभी, तो शादी के लिए तो सोना लेना ही पड़ेगा, कोई उसके लिए कोई रास्ता नहीं है. लेकिन हमने जैसा कि 200 ग्राम लेना था उस जगह 100 ग्राम ले रहे, ये बात है. या ठिकाणी जरी महागाई वाढली असेल तरी मात्र लग्न प्रसंगासाठी सोने ते खरेदी करावंच लागतंय. मात्र जे पूर्वी 200 तोळा असेल किंवा 100 तोळा असेल, त्यामध्ये आता त्याचं वजन जे आहे ते कमी प्रमाणामध्ये खरेदी करण्याची या ठिकाणी आवश्यकता असल्याचं मत काही ग्राहकांकडून या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं. कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.